मूल्याच्या दृष्टीनं त्या वस्तूकडे बघितलं जात नाही, कारण फुकट मिळालेलं आहे, त्याची किंमत राहत नाही. थोडस सामान्य उदाहरण अगदीच घरातलं द्यायचं झालं तर अलीकडचा काळ जाहिरातींचा आहे. अलीकडे काय होतं, एखाद्या वस्तूचा खप व्हावा याच्याकरता त्या वस्तूशी संलग्न असणारी दुसरी वस्तू त्या वस्तूवर फुकट दिली जाते. तेलाच्या बाटलीवर कंगवा फ्री, टूथपेस्टवर टूथब्रश फ्री, असं होतं की नाही. आता तेलाच्या बाटलीवर जेव्हा कंगवा फुकट दिला जातो, अर्थात त्या तेलाच्या बाटलीच्या किमतीत कंगव्याची किंमत अंतर्भूत असते, पण हे सुप्त असणारं जाहिरातीचं शास्त्र अनेकांना कळत नाही, कारण त्यांना फुकट मिळतं इतकंच कळतं. त्यामुळे तेलाच्या बाटलीवर कंगवा, तेलाच्या बाटलीवर कंगवा फ्री फ्री फ्री, फुकट फुकट मिळतं. मग आम्ही तेलाच्या बाटलीची वाढवून किंमत देतो, त्याच्याबरोबर तो कंगवा तो बांधलेलाच असतो, तो येतो. आपण मूल्य दिलेलं असतं तेलाच्या बाटली करता, कंगवा त्याच्यावर फुकट मिळालेला असतो, त्यामुळे त्याच्या नंतर घरामध्ये तेलाची बाटली जागेवरच सापडते, पण कंगवा कुठे पडलेला असतो हे कळत नाही. का? फ्री. एकच उत्तर आहे, फुकट मिळालेल्या वस्तूचं मूल्य राहत नाही, भले ती वस्तू कितीही अमूल्य असू देत. अशी कितीतरी उदाहरण आहे, फुकट आहे. माऊलींच्या सोहळ्यात चालताना दिंडीमध्ये लोक हरिपाठ वाटतात. 1-2 रुपयाला 1-2 रुपयाला हरिपाठ मिळतात. की आमच्या दिंडीत एकाने वाटले. आमच्या शेजारी एक गृहस्थ चालत होते, अहो मला एक द्या, अजून एक द्या. त्यांनी 2-3 हरिपाठ मागून घेतले. मी म्हटलं का हो किती वर्ष वारी करताय? म्हटलं झाली 30-40 वर्ष. म्हटलं हरिपाठ पाठ नाही? म्हटलं पाठ आहे. मागून पुढून कसाही विचारा, हरिपाठ पाठ आहे. म्हटलं मग काय घरच्यांना पाठ नाही? नाही, घरी सगळे वारी करतात, सगळ्यांना पाठ आहे. म्हटलं मग काय घरी हरिपाठाचं पुस्तक नाही? ते म्हटले घरी 4-5 पुस्तक आहेत. मग तुम्हाला पाठ आहे, घरच्यांना पाठ आहे, घरी 4-5 हरिपाठाची पुस्तक आहेत, मग मागून कशाला घेत? फुकट आहे. हरिपाठासारखी मूल्यवान वस्तू, पण तिलाही निर्मूल्य बनवण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर हे फुकट मिळणं, फुकट मिळालं की वस्तूचं मूल्य राहत नाही. सगळ्यांना माझं अगदी साधं मत आहे आणि साधी पृच्छा आहे की देवाने सगळ्यांना सगळी सुख दिली असती तर आपण मंदिरात गेलो असतो काय? फुकट मिळालं की त्याचं मूल्य राहत नाही. आणि हा जो दोष आहे, या दोषाच्या निवृत्ती करता ज्ञानेश्वर महाराज ऐतं साध्य मागत नाहीत, पण हे लौकिक अर्थानं झालं. मी थोडा वेगळा विचार त्या संबंधामध्ये मानतो, थोडं गांभीर्यानं त्याच्याकडे बघावं असं मला वाटतं. का साधन परंपरा ज्ञानेश्वर महाराज मागतात? काय होतं, एखादी वस्तू जेव्हा आपल्याला प्रयत्नाने मिळते, प्रयत्न करून मिळते, पण प्राप्तीनंतर त्या वस्तूचं मूल्य त्याच अर्थानं टिकून राहतच असं नाही. अगदी सरळ, अप्राप्त वस्तूचं मूल्य प्राप्त्युत्तर कमी होतं. याची उदाहरणं खूप आहेत. जोपर्यंत मला गाडी 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 असं वाटत राहतं तोपर्यंत गाडी मूल्यवान वाटते. एकदा मिळाली की मग हा ठीक आहे, आहेच आहे ना गाडी, गृहीत धरलं जातं, मूल्य कमी होऊन जातं. अप्राप्त वस्तूचं मूल्य प्राप्त्युत्तर कमी होत जातं. आणि अशी अनेक गोष्टी आहेत. त्याचा विचार मला विस्तारानं करायचा नाहीये, खूप दृष्टांत देऊन त्याला फार सामान्य करायचं नाहीये. मला त्याच्या पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की अप्राप्त वस्तूचं मूल्य जर प्राप्त्युत्तरही टिकावं असं वाटत असेल, भले ते कष्टानं मिळालेलं असू देत, पण अप्राप्त वस्तूचं मूल्य प्राप्तीनंतरही टिकावं असं वाटत असेल तर त्या अप्राप्ताची प्राप्ती अतिशय सुनियोजित विचारानं आणि सुनियोजित कष्टानं झाली पाहिजे, तरच त्या वस्तूचं मूल्य टिकतं, नाही तर टिकत नाही. याची उदाहरणे खूप आहे.
हे मानसशास्त्र आहे, सरळ आहे. कष्टानं मिळालेल्या वस्तूचं मूल्य जेवढं असतं, जेवढं जाणवतं, सुनियोजित कष्टानं मिळवलेल्या पदार्थाचं मूल्य जेवढं जाणवतं, त्या पदार्थाकडे आपण कधी सामान्य दृष्टीनं बघत नाही. खूप कष्टानं जेव्हा वस्तू मिळते ना, तेव्हा ती वस्तू मनुष्य सांभाळून ठेवतो. त्याच्याबद्दल बघण्याची एक अत्यंत आत्मीयतेची भावना निर्माण होते, कारण ते आपलं रक्त खर्च करून आपण मिळवलेलं असतं. त्यामुळे वाडवडिलांकडून आयता आलेला पैसा उडवणारा मुलगा, पण त्याचेच बापजादे, त्याचेच आजी आजोबा, ते मात्र चाराठाणे खर्च करायला मागे पुढे पाहतात, कारण शेतात घाम गाळून त्यांना क्वचित पैसा मिळालेला असतो, ते पैसा उधळत नाही. का? कारण सुनियोजित कष्टातून त्यांना अप्राप्ताची प्राप्ती झाली आहे. आणि अप्राप्ताची प्राप्ती सुनियोजित कष्टाने जर होत असेल तरच प्राप्त्युत्तरही अप्राप्त वस्तूचं मूल्य टिकतं. हे मानसशास्त्र डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वर महाराज साध्याची अपेक्षा न करता माणसाकडून व्यवस्थित सुनियोजित असे कष्ट व्हावेत, त्याच्याकडून ती साधन परंपरा अवलंबली जावी, त्या साधन परंपरेमध्ये मागचं साधन पुढच्या साधनाचं साधन व्हावं, आणि साध्य साधन भावातून, जन्यजनक भावातून माणसाला असं काही प्राप्त व्हावं की ज्याच्याने तो आत्मकल्याण आणि परकल्याणाकडे प्रवृत्त व्हावा. ही भूमिका पसायदानाच्या मूळ विचारामध्ये अंतर्भूत झालेली आपल्याला दिसते. हे मागणं साधनेबद्दल का आहे, हा एक विचार. याही पेक्षा अजून एक सूक्ष्मता, ज्ञानेश्वर महाराजांनी साधन परंपरा का मागितली, साध्य का नाही मागितलं जीवाकरता, याच्याकरता आपल्याला चिंतनात घेता येतं. अजून एक विचार आहे त्या संबंधामध्ये. काय होतं, आयत्या साध्य प्राप्तीमध्ये जरी वस्तूची प्राप्ती होत असली तरीही एक फार दूरगामी आणि नकारात्मक परिणाम समाजावर होण्याची शक्यता, फार मोठी शक्यता साध्याच्या आयत्या मागणीमध्ये निर्माण होत राहते. मी पुन्हा आपल्याला सांगतो, हे मानसशास्त्र आहे. पसायदान विशुद्ध मानसशास्त्र आहे. त्या अर्थाने आपण पसायदानाचा विचार करावा असं वाटतं. काय होतं, वस्तू आयती मिळायला लागली, सहज साध्य प्राप्त झालं, हातामध्ये आलं, त्याच्यामध्ये वस्तूची उपलब्धी होते, पण पदार्थाच्या प्राप्तीच्या विचारांच्या प्रक्रिया विकसित होत नसतात. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, साध्य प्राप्तीच्या विचाराची प्रक्रिया विकसित होणं हे मानवी जीवनामध्ये फार आवश्यक आहे. कारण त्याचं असं आहे की विचारशीलतेचा विकास हे मानवी जीवनाचं वैलक्षण्य आहे, मानवी जीवनाचं व्यावर्तकत्व आहे. विचाराचा विकास कुणाच्या जीवनामध्ये होतो, मनुष्य सोडला तर. आणि आपल्या समाधानाचं मूळ कारण हा विचार आहे. तुकोबारांनी बोलून दाखवलंय, विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुद्धा. तुकाराम महाराज बोलून दाखवतात, हे विचारानं कळतं, विचारानं ज्ञान होतं, विचारानं समाधानाची प्राप्ती होते. विचार मानवी जीवनाचं व्यावर्तकत्व आहे. विचाराच्या ठिकाणी व्यावर्तक आहे विचार, हा वेगळा काढणार आहे माणसाला. नाहीतर आहार निद्रा भयमैथुनांच्या सामान्य मिळतात पशुभूर नराणाम, हे तर चालूच आहे. आहार निद्रा, विषयाचा उपभोग, भय, हे सगळं माणसामध्येही आहे, इतर पशूंमध्येही आहे. पण ही ज्ञानम ही तेषामधिको विशेषो ज्ञानेन हि ना पशुभिः समानः. पण ज्ञान हा माणसाचा विशेष आहे. ज्ञान नसेल तर माणूस आणि इतर प्राणी याच्यामध्ये अंतर राहणार नाही. मनुष्य रूपेण मृगाश्चरंती, माणसाच्या रूपामध्ये हरणं चरतात. नाही, तुकाराम महाराज जरा जास्त कठोर बोलतात. ते म्हणतात, ज्ञान नाही ना, पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रीती. ज्ञानेश्वर महाराजांनी 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला बोलताना भगवंताच्या मुखातून असं स्पष्टपणाने म्हटलंय की ऐके जया प्राणियांच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग.
अर्जुना, ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची आवड नाही ना, अरे त्याचं जगणं काय जगणं आहे का? त्याच्यापेक्षा तो मेलेला चांगला. भगवंताच्या मुखातले शब्द ज्ञानेश्वरीतले. आमच्या विचाराच्या प्रक्रिया विकसित झाल्या पाहिजेत. विचाराला व्यापकता आली पाहिजे. विचार हा मोठा होत गेला पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये मानवी जीवनाची धन्यता आहे. हा विचाराचा विकास, ही प्रक्रिया आपण एक 2-3 टप्प्यामध्ये त्याचा विचार करा. मी थोडस टप्प्याटप्प्याने आपल्याला सांगतो. साध्याची जाणीव एक, त्या साध्याच्या प्राप्तीकरता साधनेचं नियतत्व 2, साधन हातात आल्यानंतर साधनेची साध्य प्राप्ती करण्याकरता केली जाणारी तीव्रता 3, साधन तीव्र झाल्यानंतर मध्ये येणारे प्रतिबंध 4, आणि त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता करावी लागणारी उपाययोजना. एवढा विचार जेव्हा आपल्या विचाराच्या प्रक्रियेत येतो तेव्हा विचाराच्या प्रक्रियेचा विकास होत असतो. नुसता विचार विकसित होऊन चालत नाही, विचार करण्याची प्रक्रिया विकसित व्हावी लागते. भूमिका काय लक्षात घ्या. मी आपल्याला त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट सांगतो. भगवद्गीतेवर अनेक टीका आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ आहे, वाद नाही, आपल्याला तरी नक्की आहे. एका श्लोकावर हे आचार्य काय म्हणतात, ते विचारवंत काय म्हणतात, अमुक काय म्हणतात, तमुक काय म्हणतात, 100 पद्धतीनं सांगता येईल. अनेक पद्धतीनं सांगता येईल. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, वेगळेपणा सांगता येईल. पण ज्ञानेश्वर महाराज जेव्हा एखाद्या श्लोकावर बोलतात, किंवा शंकराचार्यांची टीका आहे, श्रीधराचार्यांची टीका आहे गीतेवर, शंकरानंदी टीका आहे, नीलकंठी टीका आहे, अभिनव गुप्ताचार्यांची टीका आहे, अनेक टीका. या सगळ्या टीकांमध्ये आम्ही जेव्हा टीकेचा अभ्यास करतो, आम्ही त्याच्यातून जेव्हा ज्ञानेश्वरी किंवा गीता समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला एखाद्या शब्दाचा, एखाद्या संकल्पनेचा अर्थ कोणत्या अर्थाने सांगितला गेला, कोणत्या पद्धतीने सांगितला गेला, आणि ही संकल्पना या अर्थाने वापरली गेली, एवढ्यापर्यंतच आमचा विचार जाऊन थांबतो. मुळात विचार हा आहे की एखाद्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराज जे बोलतात त्या बोलण्यातून श्लोकाचा अर्थ समजून घेण्यापेक्षा त्या श्लोकाचा अर्थ करण्याची ज्ञानेश्वर महाराजांची विचार प्रक्रिया समजून घेणं, याला गीता समजणं, ज्ञानेश्वरी समजणं असं म्हणता येऊ शकतं. प्रकट झालेला विचार शब्दशः कळणं हे तर स्थूल रूपाने आहे, पण तो विचार जेव्हा त्यांच्या मुखातून, त्यांच्या विचारातून अभिव्यक्त होतो, तेव्हा त्या संकल्पनेचा विचार करण्याची त्यांची रीती कशी आहे हे एकदा कळालं की मग त्या रीतीनं विचार करण्याकरता मनुष्य पुढे होतो, मनुष्याची प्रवृत्ती होते. आणि खरा विकास तिथे असतो की जिथे आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांसारखा विचार करण्याची सवय लागते. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार ऐकण्याची सवय लागणं हा भाग वेगळा आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगातून तुकाराम महाराजांचा विचार ऐकण्याची सवय लागणं हा भाग वेगळा आहे. पण त्या अभंगामध्ये ज्या संकल्पनेचा विस्तार तुकाराम महाराजांनी केलेला असतो, त्या विचाराच्या प्रक्रियेचा अभ्यास करून तशा पद्धतीचा विचार करण्याची सवय निर्माण होणं, याला विकास म्हणतात. नुसता अर्थ समजावून घेणं हा विकास नाही आहे. माझं बोलणं थोडंसं स्पष्ट आहे, किंवा आपल्याला थोडं ते लागत असेल तरी मला त्याची हरकत नाही आहे. पण आमच्या जीवनामध्ये आमच्या विचाराच्या प्रक्रियेचा विकास झाला पाहिजे. आणि आयतं मिळत असेल ना तर मनुष्य कष्ट करत नाही, याच्यापेक्षा सुद्धा तो विचार करत नाही, हा दोष फार मोठा आहे. त्याच्या विचाराच्या भूमिका सिद्ध होत नाही, ही अडचण फार मोठी आहे. आणि असं जर होत असेल तर मग मनुष्य आणि मनुष्येतर प्राण्यांच्या मध्ये जर फरकच राहत नसेल तर हे पसायदान 100 वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलं असतं तरी आमच्या जीवनाचं कल्याण कदापि झालं नसतं, कदापि नाही. म्हणून जी प्रक्रिया विकसित व्हावी लागते त्याच्या विचाराची, विकासाचे हे कंगोर आहेत.
आम्हाला आमच्या जीवनाचं साध्य कळलं पाहिजे एक, मी पुन्हा एकदा सांगतोय आपल्याला, त्या साध्याचं नियत साधन कळलं पाहिजे दोन, ते साधन किती तीव्रतेनं करावं लागणार आहे याचा विचार करता आला पाहिजे तीन, साधनाच्या तीव्रतेमध्ये येणारे प्रतिबंध ते तर असतातच. अगदी सरळ बोलायचं झालं तर मनुष्य प्रपंच करताना तेवढे प्रतिबंध येत नाहीत जेवढे परमार्थ करताना येतात, आणि ही वस्तुस्थिती आहे. परमार्थ करताना प्रतिबंध फार आडवे येतात आणि प्रतिबंध नाही आले तर उपयोग नाही. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटलंय, मनुष्य ज्या मार्गाने निघालेला आहे त्या मार्गामध्ये अडचणीच आल्या नाहीत तर माणसांनी डोळे झाकून समजावं आपला रस्ता चुकलाय. चांगल्या मार्गाने निघालेल्या माणसाला प्रतिबंध नाहीत, अडचणी नाहीत असं होतच नसतं. मार्ग जेवढा विशुद्ध तेवढ्या प्रतिबंधाच्या शक्यता जास्त. भगवंताने 18व्या अध्यायामध्ये बोलून दाखवलंय, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य, हे सगळं सोडून द्यावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे फक्त, पहिली ओवी बघा, आपल्याला लगेच समजून जातं हे प्रतिबंधाचा विचार कसा आहे. तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. पहिला देहाचा अहंकार आडवा येतो, हे येणारच आहे. आणि मग एकदा साधन तीव्र झालं की येणारे प्रतिबंध जर वारंवार येत असतील तरी त्या प्रतिबंधावर मात करून पुढे जाता आलं पाहिजे ना. आणि तो मात करून पुढे जाण्याचा जो विचार माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होतो, ती प्रवृत्ती निर्माण होणं याच्यातच त्या प्रतिबंधावरच्या विजयाचा अर्धा भाग सिद्ध झालेला असतो. विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. भर्तृहरीचं वचन आहे. 3 वर्ग त्यांनी सांगितलेत समाजामध्ये. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैहि, एक वर्ग. प्रारब्ध विघ्न विहिता विरमंती मध्या, दुसरा वर्ग. आणि विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती, तिसरा वर्ग. एक नीच वर्ग, एक मध्यम वर्ग, एक उत्तम वर्ग. नीच वर्ग कोणता आहे? प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैहि. नीचैहि खालचा वर्ग हा कोण आहे? विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते. विघ्न येईल या भीतीनं माणसं प्रारंभच करत नाही. सगळ्यात मोठी अडचण ही आहे, आपण स्वीकारलेल्या कार्यामध्ये विघ्न येईल म्हणून ते कार्य सुरूच करत नाही. नकोच. ते वात्सायनांचं कामसूत्र आहे ना, त्या कामसूत्रामध्ये कामाच्या प्रवृत्तीचा विचार करताना प्रस्तावनेत वात्सायनांनी याच्याकरता एक फार चांगलं उदाहरण दिलंय. वात्सायन असं म्हणतात की काही लोक इतके वेडे असतात की पक्षी खाऊन जातील म्हणून पेरणीच करत नाहीत. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन, विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते. विघ्न येईल, पायाला फोड येतील म्हणून माऊलीच्या सोहळ्यात चालतच नाहीत. नाही, अडचण येईल नकोच, अडचण येईल नकोच, नीच. काही लोक असे असतात, प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती, ते मधले मध्या. प्रारंभ करतात पण विघ्न आलं की विरमंती, तिथंच थांबून जातात. विघ्नावर मात करण्याच्या प्रेरणा त्यांच्या जीवनात नसतात आणि विघ्नावर मात करण्याची बुद्धीही त्यांच्या ठिकाणी नसते. हा दुसरा वर्ग. सासवडच्या घाटापर्यंत जातात, खालून घाट बघितला की एसटी पकडून परत येतात. हा मधला वर्ग. आणि तिसरा वर्ग असा आहे, विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जना न परित्यजंती. उत्तम वर्ग तो आहे जो कितीही विघ्न आले तरी त्या सर्व विघ्नांवर मात करून आपल्या साध्यापर्यंत पोचतो. हा तिसरा वर्ग जो उत्तम वर्ग आहे. हा तिसरा वर्ग आहे. भर्तृहरीचं चिंतन आहे. मी हे एवढ्या करता आपल्याला सांगतो की
माणसाच्या जीवनाचा विकास करताना, आध्यात्मिक दृष्टीने विकास करताना त्याला आध्यात्मिक दृष्टीने ब्रह्म होता येतं की नाही याचा विचार संत कधी करत नाहीत. तो ब्रह्म व्हावा ही अपेक्षाही संत खरं म्हटलं तर करत नाहीत, कारण तो ब्रह्मरूप आहेच आहे. तो ब्रह्म होण्याकरता, आपल्या ब्रह्मस्वरूपतेची जाणीव होण्याकरता त्याच्या ठिकाणी व्यवस्थित आणि योग्य विचाराची स्थापना करण्याकरता संतांचा अवतार असतो. आम्हाला ब्रह्म करण्याकरता संत येत नाहीत. आमचा विचार विकसित झाला पाहिजे हे संत वाङ्मयाचं खरं ध्येय आहे. आम्ही ब्रह्मरूप व्हावं की होऊ नये हा विचार नाहीच आहे, कारण ही शंकाच नाही, हा विकल्पच नाही आहे. नदीनं समुद्राला मिळावं की मिळू नये हा विकल्पच नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं आमचा विचार विकसित होणं आणि विचाराचा विकास हा विषय भोगात नाहीये, वृत्तीच्या अंतर्मुखतेत आहे. याच्याकरता वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे, वृत्ती विशुद्ध झाली पाहिजे, वृत्तीमध्ये विचाराचं प्रतिबिंब स्पष्टपणानं पडलं पाहिजे, ध्येयाचं प्रतिबिंब स्पष्टपणाने पडलं पाहिजे. याच्याकरता म्हणून आयत्या साध्याच्या मागणीपेक्षा माणसाच्या जीवनाचा खरा विकास हा त्याच्या विचाराच्या प्रक्रियेच्या विकसनात अडकलेला आहे. हे मानसशास्त्र ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलंय आणि त्याच्याकरता आयत्या साध्याची प्राप्ती न मागता ज्ञानेश्वर महाराजांनी साधन परंपरेची मागणी आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ केलेली दिसते. कारण साधन परंपरेमध्ये विचाराचा विकास होतो. साधनच नसतील, आयतं साध्यच असेल, विचाराचा विकास होण्याची शक्यता नाही. ती बुद्धी प्रगल्भ व्हावी, त्याच्यावर व्यवस्थित चांगले संस्कार व्हावेत, याच्याकरता साधन परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी मागितली. ती साधन परंपरा संपूर्ण पसायदानामध्ये आपल्याला दिसून येते. पसायदानाच्या भूमिका अनेक आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला या भूमिकांकडे पाहता येतं. काल बोलल्याप्रमाणे ही केवळ एक आंधळेपणाने मागितलेली प्रार्थना नाही आहे, मागितलेलं मागणं नाही आहे की जी जीवाच्या कल्याणाला कारण ठरतं. तर हे मागणं नसून, सामान्य मागणं नसून वृत्ती परिवर्तनाचं मागणं आहे. कारण वृत्तीच्या परिवर्तनातच जीवनाची धन्यता आहे. कारण धन्यता याला विकल्प नाही आहे, याच्याकरता कराव्या लागणाऱ्या साधनांना विकल्प दिला जातो आणि तो विकल्प अयोग्य असू नये याच्याकरता म्हणून ज्ञानेश्वरीतल्या पसायदानामध्ये ज्या क्रमानं ज्ञानेश्वर महाराजांनी मागणी मागितली आहे त्याच क्रमानं विचाराचा विकास होणं महत्वाचं आहे. आपण हे पसायदान बघा. सगळ्याच ओळ्या मला आजच्या आणि उद्याच्या या 1.5-2 तासामध्ये सांगता येतील असं नाही आहे. ते सांगण्याचा प्रयत्न करणंही अवघड आहे. परंतु एक भूमिका किंवा एक विचार मला त्या संबंधामध्ये अजून बोलून दाखवायचा आहे. मी मगाशी आपल्याला म्हटलं, कालही आपल्याला बोललो की 3 टप्प्यामध्ये या पसायदानाचा विचार केला जातो. तिकडे येतो. ह्या ज्या मागण्या ज्ञानेश्वर महाराजांनी मागितल्या आहेत, हे पसायदान ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं असलं तरी त्याला स्वतंत्रता आलेली आहे. आपण काल बोललो. त्याचं एक कारण सांगताना हे कारण सांगितलं जातं की या पसायदानाचा प्रारंभ करताना आता या शब्दाने केला गेला. आता हा शब्द प्रकरणाचा वाचक आहे. तिथून एक प्रकरण सिद्ध होतं. आता शब्द आला की एक प्रकरण सुरू होत असतं. थोडस आपण संस्कृताकडून जर गेलो तर आता हा शब्द संस्कृतातल्या अथ शब्दाचं मराठी रूप आहे. अथ. आणि आपल्याकडे जे संस्कृत सूत्रबद्ध ग्रंथ केले गेलेत, रचले गेलेत, त्या सगळ्या सूत्रबद्ध ग्रंथाचा आरंभ अथनी होतो. अथातो ब्रह्म जिज्ञासा ब्रह्मसूत्राचा आरंभ आहे. अथ योगानुशासनम पतंजल योगसूत्राचा आरंभ आहे. अथातो भक्तिम व्याख्यास्यामहा नारद भक्ती सूत्राचा आरंभ आहे. अथ. हे अथ काय? अथ हा शब्द मंगलवाचक मानला जातो. मंगलवाचक. अथ शब्दाला मांगल्य आहे, वैदिक मंगलाचरणामध्ये आहे.
ओंकारश्चाथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ. असा एक श्लोक आहे. ओम आणि अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून पहिल्यांदा बाहेर पडल्यामुळे त्यांना मांगल्य आलेलं आहे, म्हणून अथ शब्दाने जिथे प्रारंभ होतो तिथं मंगलाचरण झालं असं समजावं, असा तो विचार आहे. आणि मंगलाचरण, आता ते मंगलाचरण कधी करायचं, कशा करता करायचं, कुणी करायचं, कितीदा करायचं, पुष्कळ मोठा विचार आहे. मंगलाचरण म्हणजे काय, मग धातू काय सांगतो, मग गतौ या अर्थाने मंगलाचरण वगैरे वगैरे, ते व्याकरणाच्या अंगाने, व्युत्पत्ती शास्त्राच्या अंगाने जे काही त्याचं चिंतन होईल ते होईल. समाप्ती कामो मंगलम आचरेत असं एक उपनिषद वचन येतं की ज्याला आपल्या कार्याचं समाप्ती अपेक्षित आहे, आपलं कार्य निर्विघ्न पार पडावं असं ज्याला वाटतं त्याने मंगलाचरण करावं, असं एक उपनिषद वचन मानलं जातं. समाप्ती कामो मंगलम आचरेत, समाप्तीची कामना असणाऱ्यांनी मंगलाचरणाचं आचरण करावं, म्हणजे मंगलाचरण करावं. ते कसं करावं, काय, त्या व्याकरण महाभाष्याच्या सुरुवातीला पातंजल मुनींनी हे मंगलाचरण 3 वेळेला करावं असं म्हटलंय. मंगलादीने मंगल मध्याने मंगल अंताने शास्त्राणी च प्रथंते आयुष्यमत पुरुषकाणी वीर पुरुषकाणी च भवंती, असं एक वाक्य पातंजल महाभाष्यामध्ये येतं. आता ते महाभाष्य वगैरे सोडून द्या, काय प्रकरण आहे, काय ग्रंथ आहे ते सोडून द्या, पण पातंजल मुनीने असं म्हटलंय. मंगलादीने पहिल्यांदा सुरुवातीला मंगलाचरण करावं, मंगल मध्यानी मध्ये एकदा मंगल करावं, आणि मंगल अंतानी शेवटी एकदा मंगल करावं. कशा करता करावं, शास्त्र आणीच्या प्रथम ते शास्त्राने आपल्याला 3 वेळेला मंगलाचरण करण्याकरता सांगितलेलं आहे. कशा करता सांगितलं, आयुष्यमत पुरुषकाणी, त्याच्याने मंगलाचरण करणाऱ्यांना आयुष्य प्राप्त होतं, आणि वीर पुरुषकाणीच्या भवंती, आणि त्याला सामर्थ्याची प्राप्ती होते. ग्रंथ पूर्णतेचं सामर्थ्य यावं म्हणून, आणि ग्रंथ पूर्ण होईपर्यंत, आपलं साध्य पूर्ण होईपर्यंत आयुष्य मिळावं याच्याकरता 3दा मंगलाचरण करा असं शास्त्र सांगतं, असा या वाक्याचा सरळ अर्थ आहे. आता आपण जर ज्ञानेश्वरी बघितली तर पहिल्या अध्यायामध्ये मंगलाचरण आहे, 10व्या अध्यायाचं मंगलाचरण आहे, आणि पुन्हा शेवटी जे मंगलाचरण आहे ते 18व्या अध्यायात आहेच आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी आता हे पसायदानाचं पहिलं पद वापरून खऱ्या अर्थाने इथं मंगलाचरण केलंय, कारण इथून मानवी जीवनाच्या धन्यतेचा प्रत्यक्ष विचार सुरू होतो, म्हणून इथे एकदा मंगलाचरण केलंय की हे प्राप्त होईपर्यंत, ही धन्यता प्राप्त होईपर्यंत जे जे आता विश्वात्मके देवे असं म्हणताना आता म्हणतात, त्यांना ही धन्यता प्राप्त होईपर्यंत आयुष्य मिळावं आणि ही धन्यता प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य मिळावं, हा आता शब्दाचा अर्थ आहे. आता विश्वात्मके देवे याच्यातला आता एवढा आहे. मंगलाचरण आहे, मला त्याच्यातही फार अडकायचं नाही, कशातच अडकायचं नाही, कारण आता कशातही अडकलो तरी पसायदान पूर्ण होणार नाही. पण या भूमिका लक्षात, किती बारकाव आहे, केवढी तळमळ आहे जगाच्या कल्याणाची, केवढी प्रामाणिक तळमळ आहे. जगातल्या प्रत्येकाने समाधानी व्हावं, काय म्हणून व्हावं, कशा करता व्हावं. ज्या समाजाने इतका त्रास दिला त्यांच्या संबंधाने इतक्या तळमळीनं बोलणारं दुसरं कोण आहे या जगाच्या पाठीवर. काय विलक्षण भावना असेल, काय विलक्षण विचार असतील, काय विलक्षण सामर्थ्य असेल. थोडा विचार करा. या 6 मागण्या आहेत, कोणाकडे मागितल्या, विश्वात्मक देवाकडे मागितल्या. मला या 2 शब्दांवर जोर द्यायचा आहे, ते दोन्ही शब्द मी आपल्याला उद्या सांगणार आहे. विश्वात्मक आणि विश्वेशरावो 2 शब्द आहेत. विश्वात्मक आणि विश्वेशरावो हे 2 शब्द. काय होतं, जरा क्षमा मागून बोलतो मी, बोलण्याचा अधिकार मला नाही आहे पण तरी बोलतो. पसायदान म्हणताना आपण विचार तर नंतर करू, पण पसायदान म्हणताना सामान्यत्वानं 2 चुका
आपल्याकडून होण्याच्या शक्यता आहेत उच्चाराच्या बाबतीत. 2 चुका होतात. मी चुका सांगण्याकरता बसलेलो नाही, मी आधीच क्षमा मागितली आपली. पण प्रार्थना ज्ञानोबारांच्या मुखातून आली म्हटल्यानंतर आपण ती शुद्धतेनं म्हटली पाहिजे. आपले उच्चार स्पष्ट असावेत, विशुद्ध असावेत, त्यात दोष नसावेत. दोष निर्माण झाले म्हणून काय होईल? काही होत नाही, कारण मागणं आपलं नाहीच आहे, ते माऊलींचं आहे. पण म्हणताना आपल्याकडून चूक होऊ नये, कारण पसायदान म्हणणं ही सुद्धा आमच्या दृष्टीनं माऊलींची सेवाच आहे आणि सेवेमध्ये प्रतारणा होऊ नये म्हणून सांगतो. पहिली चूक माणसाकडून, बहुतांश सगळ्यांकडूनच होते असं माझं म्हणणं नाही. काय होतं, पसायदानासारख्या ज्या प्रार्थना असतात ना, त्या आपण कधी ज्ञानेश्वरीत बघून पाठ करत नाही. ती कानावर पडत पडत पाठ होते. ही कानपाठ जास्त असते, मुखोद्गत असते, पण ती कानातून आत गेलेली असते. त्यामुळे कानातून जे आत जातं त्याच्या योग्यायोग्यतेची काही आपण त्याचे निकष काही तपासून बघत नाही बऱ्याच वेळेला. काही होतं असं बऱ्याच, आणि त्यात काही दोष नाही, दोष नाही, ठीक आहे. पहिली चूक कुठं होते उच्चारताना? चला कल्पतरूचे आरव, हा चला शब्द आहे, चला नाही. कुठे जायचंय? पसायदानातून कुठे जायचंय? चला कल्पतरूचे, कुठे चला? कुठेच चलायचं नाहीये. चला असा शब्द आहे. चल अचल याच्यामधला चल म्हणजे चालणार, हालणार. मुव्हिंग शुद्ध मराठीत मुव्हिंग है ना. हे चला नाही, हे चला. चला कल्पतरूचे आरव शब्दाच्या उच्चारामध्ये अर्थनिश्चिती होत असते. काय आपल्या मराठीत व्यवस्था नाही, हिंदीत ती व्यवस्था आहे. हिंदी लिपीमध्ये तशी व्यवस्था आहे. च आणि च, ज आणि ज या शब्दाच्या उच्चारात मराठीमध्ये अर्थ दृष्टीनंच आपल्याला ते शब्द उच्चारावे लागतात. पण हिंदीमध्ये काय आहे, त्या अक्षराच्या खाली एक टिंब दिला जातो. उर्दूतून आलेली व्यवस्था आहे, पण हिंदीने स्वीकारली आहे. तर च म्हणताना त्याच्या खाली जर टिंब दिलेला असेल, च काढून खाली टिंब असेल तर तो च होतो, आणि टिंब नसेल तर तो च होतो. ज ज, झ झ हे जे शब्द आहेत ना च वर्गातले, तर हे जे शब्द आहेत ना याच्या उच्चारातून आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. चला कल्पतरूचे आरव, चला. चला तर चला नाही ना. संतांचं वर्णन चालू आहे ना. कोण आहेत संत? ते चल असणाऱ्या कल्पतरूचं वन आहेत, हे सांगणं चालू आहे. ते चल आहेत म्हणजे चालणारे आहेत. पुढे आपण त्याचा विचार करू, हा विशेष का सांगितला वगैरे, पुढे त्याचा विचार येईल, उद्या सांगतो ते. पण चल म्हणजे चालणारे, हलणारे या अर्थाने चल असं. त्यामुळे चला म्हणायचं नाही, चला कल्पतरूचे आरव असा उच्चार एक. आणि बहुतांश वेळेला दुसरी एक चूक होते, ती म्हणजे येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो असं म्हटलं जातं. असा शब्द ज्ञानेश्वरीत नाही. विश्वेशरावो असा शब्द आहे, विश्वेश्वरावो नाही आहे. विश्वेश्वर आवो काय अर्थ आहे? काय नाही, विश्वेशरावो असा शब्द आहे. विश्वेश्वर असा शब्द पसायदानात नाही. विश्वेश्वरावो याला कुठलाही अर्थ नाही. येथ म्हणे श्री विश्वेश, श्व नाही श, विश्वेश्व नाहीये, विश्वेशरावो असा असा उच्चार पाहिजे. तुम्ही ज्ञानेश्वरी मूळ बघा म्हणजे आपल्याला ते कळेल. येथ म्हणे श्री विश्वेशरावो, हा विश्वेशरावो एक शब्द आणि विश्वात्मक हा पहिल्या ओवीमध्ये वापरलेला शब्द, या दोन भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या बारकाईने सुंदरपणाने मांडल्या आहेत. त्याची संगती काय आहे उद्या मी बोलतो, कारण शेवट तिथेच येणार आहे आपला, तर तिथे बोलतो. पण विश्वात्मक म्हणताना जे पसाय दान असतं ते विश्वेशरावो म्हणताना दान पसावं होतं. ही भूमिका का बदलली असेल?
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. इथं विश्वात्मक म्हणताना पसाय दान शब्द आहे आणि येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. विश्वेश्वरावत पसावदान पसाय दानच्या ऐवजी दान पसाय का होतं आणि विश्वात्मक म्हणताना ते पसाय दान का होतं याच्या मागे एक सूक्ष्म मानसशास्त्र आहे. ज्ञानोबा आहेत, विनाकारण बोलण्याची त्यांना सवय नाही म्हणून ते प्रवचनकार नाही आहेत. तशा अर्थाने ते विवरणकार आहेत, ते भाष्यकार आहेत, ते तत्वज्ञ आहेत आणि खरा तत्वज्ञ फार बोलत नाही. त्याचा विस्तार करणाऱ्यांना फार बोलावं लागतं, कारण तत्वज्ञानाने जे सोपं केलेलं असतं ते अवघड करण्याकरता फार बोलावं लागतं. जे ज्ञानेश्वर महाराजांनी सोपं केलंय ते आम्ही किती अवघड करून ठेवलं. ज्ञानेश्वरी सांगून पसायदानाचा असा विचार कर, अवघड वाटायला लागतं. ते सोपं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोने मज द्यावे पसाय दान हे. 2-3 संकल्पना लक्षात घेण्यासारख्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या या पहिल्या ओवीमध्ये पसाय दानाच्या मागणीचा उपक्रम झालाय, प्रस्तावना आहे. या वाग्यज्ञाने आपण संतुष्ट व्हा आणि संतुष्ट होऊन मला हे पसायदान द्या, ही मागणी आहे. आता ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या बोलण्याला वाग्यज्ञ म्हटलंय. काय असतो हा वाग्यज्ञ? मुळात यज्ञ ही संकल्पना काय आहे हे मागे 4थ्या अध्यायामध्ये खूप विस्ताराने ज्ञानोबारांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये ज्ञान यज्ञाची श्रेष्ठताही सांगितली आहे. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी वाग्यज्ञ शब्द वापरला. वाग्यज्ञ मला विस्तार करायचा नाही, पण हा वाग्यज्ञ, यज्ञ काय आहे? यज्ञ शब्द काय आहे? काहीतरी एक कुंड असतं, त्याच्या भोवती ब्राह्मण मंडळी बसलेली असतात, आपलं स्वाहा स्वाहा म्हणून काहीतरी टाकणं चालू असतं. हा यज्ञ नाही आहे. यज्ञाची सोपी परिभाषा जर 4थ्या अध्यायाच्या अनुषंगाने बघायची असेल तर यज्ञ, मी आपल्याला अगदी साधं सरळ बोलतोय, यज्ञ म्हणजे काही नसतं. यज्ञ म्हणजे ज्याचं त्याला देऊन टाकणं, याचं नाव यज्ञ असतो. अगदी सोपं. कारण एखादं कार्य आपण जेव्हा हातामध्ये घेतो आणि ते कार्य पूर्णतेला नेण्याकरता जे काही कर्तृत्व आपलं सिद्ध होत असतं, तेव्हा त्या कर्तृत्व सिद्धीमध्ये अनेकांचं सहाय्य आपल्याला झालेलं असतं आणि कर्तृत्व सिद्धीतून जेव्हा फलप्राप्ती होते तेव्हा ज्यांनी सहाय्य केलेलं असतं त्यांना न विसरता त्यांचा वाटा देणं, असं ज्या कर्मामध्ये होतं ते कर्म यज्ञ म्हणवलं जातं. यज्ञ ही संकल्पना खऱ्या अर्थाने बघितली तर एवढी आहे.